नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलो आहोत एका नवीन शिष्यवृत्ती इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित विषयाचा एक प्रश्न घेऊन. पहा बरं प्रश्न काय आहे. एक T20 माफ करा. एक T20 सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी काढलेल्या धावांची सरासरी 22 आहे. खेळाडूंच्या धावा 101, 13, 24, 0, 44, 6, 0, 26, 2, 1 अशा आहेत. तर उरलेल्या खेळाडूने किती धावा काढल्या? बरोबर आहे. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे? तर इथे आपल्याला दिलेलं आहे की खेळाडूंची सरासरी. आता T20 सामन्यामध्ये एकूण किती खेळाडू खेळतात? आपल्याला माहीत आहे किती असतात? 11 खेळाडू असतात. बरोबर आहे. म्हणजे क्रिकेटच्या ह्या सामन्यामध्ये 11 खेळाडू असतात. म्हणजे आपण येतात आणि पर्याय पण पहा काय दिलेले 0, सेकंड, 15, 30 आणि 25. बघूया बरं या 4 पर्यायापैकी कुठलं उत्तर आहे. मग एकूण खेळाडू जे असतात, एकूण खेळाडू असतात ते म्हणजे 11. T20 सामन्यामध्ये एकूण क्रिकेट खेळणारे खेळाडू असतात 11. बरोबर आहे. आता आपल्याला सरासरी दिलेली आहे. मग सरासरी कशी काढणार आपण? धावांची सरासरी. बरोबर आहे. मग धावांची सरासरी जर आपल्याला काढायची असेल तर काय करणार आपण की 11 खेळाडूंनी काढलेल्या एकूण धावा छेद एकूण खेळाडू. बरोबर आहे. एकूण खेळाडू. पण आता इथे आपल्याला जर धावांची संख्या बघितली आपण तर किती खेळाडूंच्या धावा दिलेल्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10च खेळाडूंची संख्या दिलेली आहे. उरलेला एक खेळाडू राहिलेला आहे आणि त्याने किती धावा काढलेल्या ते आपल्याला काढायचं आहे. मग तो जो आहे उरलेल्या खेळाडूंची संख्या इथं आपण मानूया. उरलेल्या खेळाडूची संख्या आपण काय मानूया? x मानूया. मग आता इथं सगळ्या ज्या जेवढ्या 10 दिलेल्या आहेत त्यांची आपण पहिल्यांदा बेरीज करू. म्हणजे 101 अधिक 13 अधिक 24 अधिक 0 अधिक 44 अधिक 6 अधिक 0 अधिक 26 अधिक 2 अधिक 1 आणि जो शेवटचा जो खेळाडू आहे त्याची संख्या आपल्याला माहीत नाही. त्यांनी काढलेल्या धावांची संख्या माहीत नाही. ती x मानूया. मग एकूण खेळाडू किती असतात? 11. आणि यांची सरासरीसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. किती असते? 22 दिलेली आहे बघा इथे प्रश्नामध्ये. मग आता काय नाही. इथे 11 हा गुणिले आहे, इकडे आल्यावर भागिले. माफ करा, इथं भागिले आहे, इकडे आल्यावर गुणिले होईल. आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली तर आपली बरोबर बेरीज येते 217 अधिक x. आता ह्याला एक गुणूया 11. 11 दुने 22 वरले हातचा 2. 11 दुने 22 आणि 2 24 बरोबर 217 बरोबर अधिक x. आता हा 200 इकडं धन, इकडं आल्यावर ऋण. 242 वजा 217 बरोबर x. 242 मधून 217 मायनस करा. इथं उरला 12, इथं उरले 3 आणि हे शून्यच येणार. किती आले हे 12? 3तून 1 गेला. किती आले ते सांगा बरं? 217. 7 आणि 5 12 आणि इथं उरला 200 तर 25. बरोबर आहे. 3तून 1 गेला 2 आणि मग वजाबाकी किती आली? 25 बरोबर किती आलं? x. म्हणजे उरलेल्या खेळाडूंच्या धावांची संख्या किती आली? 25. आहे का पर्याय? पहा बरं 25. येस, करेक्ट. म्हणजे आपलं उत्तर आहे 25. समजलं सगळ्यांना? तर पाहूया, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन प्रश्नासोबत. तोपर्यंत सगळ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा.